मुंबई पुणे महामार्गावर पळसपेजवळ आपल्या मालवाहतूक वाहनाचे टायर तपासत असताना 5 ते 6 जणांनी हल्ला करत रोख रक्कम आणि एक मोबाईल चोरी झाल्याची घटना समोर आली होती। या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणाचा तपास करत असताना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत मुख्य आरोपी विशाल जाधव याला अटक केली आहे। पावसाळा सुरू होताच अमरावती जिल्ह्यात कीटकजन्य आजाराने डोके वर काढले आहे। जिल्ह्यात मागील 5 दिवसात 6 डेंग्यू रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे। डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना आरोग्य विभागाकडून राबवण्यात आल्या आहेत। तरुणी रील बनवत असताना अचानक वीज कोसळली। यात तरुणी थोडक्यात बचावली। बिहारच्या सीतामढीतील घटना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात सापडलंय। समाज कल्याण आयुक्तांनी तपासणी पथक नेमलंय। महामंडळात 2016-17 ते 2022-23 या कालावधीत काही आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय आहे। एका निरपराध व्यक्तीवर चक्क थर्ड डिग्रीचा वापर करून पुसद पोलीस ठाण्यातील दोन्ही पोलिसांनी हा प्रकार केला आहे। फकीरा वंजारे यांना पोलिसांनी मोटर चोरीचा संशयावरून ताब्यात घेऊन बेदम मारहाण केली होती। फकीराला बेशुद्ध होईपर्यंत पोलिसांनी मारहाण केली। पोलीस अधीक्षक हे कायदा पायदळी तुडवणाऱ्या दोन्ही पोलिसांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। दिवा रेल्वे स्टेशनजवळ अज्ञातांनी 12 रिक्षा फोडल्याची घटना घडली आहे। पहाटे 6 वाजताची घटना आहे। अज्ञात तरुणाने लोखंडी सळईने रिक्षा फोडल्या आहे। प्रसंगी रिक्षा चालकांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने शस्त्र काढल्याने कोणीही पुढे जाऊ शकले नाही। सदर तरुण पळून गेलाय। सदर शिवशक्ती रिक्षा युनियनचे चालक मालक यांनी दिवा पोलिसात तक्रार केली आहे। तर या प्रकरणी दिवा पोलीस तपास करतायत। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील कोकणात जाणाऱ्या लेनवरील बोगदा ऑगस्ट अखेर वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे या बोगद्यातून चाकरमान्यांना प्रवास करता येणार आहे। अमरावतीचा ऐतिहासिक असलेला खापर्डे वाडा जर्जर झाल्याने आता खापर्डे वाड्याचे पाडकाम सुरू करण्यात आले आहे। खापर्डे वाड्याच्या जागेवर नवीन इमारत उभारली जाणार असल्याची माहिती आहे। 1887 मध्ये बांधण्यात आलेल्या खापर्डे वाड्याला स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांसह विविध महापुरुषांनी भेटी दिल्याच्या नोंदी आढळून येत आहेत। त्या दृष्टीने हा वाडा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। मुंबई शहरातील दरड प्रवण क्षेत्रात सेफ्टी नेट बसवून ही क्षेत्रे अधिक संरक्षित करणे आणि तेथील नागरिकांच्या जीविताची काळजी घेणे हे आमचे प्राधान्य असून दरड कोसळण्याच्या घटनांपासून मुक्त मुंबई बनवण्याचे आपले लक्ष्य आहे। याचबरोबर म्हाडा महानगरपालिका, MIDC यांसह इतर शासकीय यंत्रणांच्या सहकार्याने धोकादायक इमारतींबाबत धोरण ठरवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मुंबई उपनगरी लोकलमधून प्रवाशांना कोंबून प्रवास करावा लागत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाचे वाभाडे काढले। रेल्वे जबाबदारी झटकू शकत नाही आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन केल्याची सबबही देऊ शकत नाही। जर आपण सर्व काही केले तर धावत्या लोकलमधून किंवा मार्ग ओलांडताना होणारे मृत्यू थांबवू शकलात का, असा संतापजनक प्रश्नही उच्च न्यायालयाने विचारला आहे। वाढलेल्या प्रवाशांची संख्या पाहता लोकसंख्या आता अपुरी पडती आहे। यामुळे आता हार्बरवर उन्नत मार्गाचा प्रस्ताव आला होता, मात्र तो गेल्या 6 वर्षांपासून लाल फितीत अडकलाय। उन्नत मार्गिका झाल्यास हाच प्रवास 45 मिनिटात होईल असे रेल्वेने स्पष्ट केले होते। CSMT ते पनवेल हे 49 किलोमीटर आहे। लोकल प्रवासासाठी 75 मिनिटे लागतात। CSMT ते पनवेल हार्बर रेल्वे मार्गावर 2च धीम्या मार्गिका आहेत। या नियोजित मार्गांचा केवळ 30% भाग हार्बर मार्गावरून जाणार होता, तर उर्वरित मार्गासाठी जमीन संपादित करावी लागणार होती। वाशिमच्या रिसोड शहरातील कासार गल्ली येथील रात्रीच्या दरम्यान एक जुनी माळवदाची इमारत ढासळल्याने मोठं नुकसान झालंय। या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही।
पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या 3वर पोहोचली आहे। एरंडवणा भागात डॉक्टर आणि त्याच्या मुलीला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं होतं। त्यानंतर आता मुंढव्यातील कोदरे वस्तीमध्ये 47 वर्षीय महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे पुणे महानगरपालिका सतर्क झाली आहे। गोंदिया तहसीलमधील तासगाव येथील एका युवकाची विद्युत लाईट दुरुस्त करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली। विद्युत पुरवठा सुरू असताना याला खांबावर चढून विद्युत पुरवठा दुरुस्तीचे काम देण्यात आले होते। यात विद्युत धक्का लागून त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे नागरिकांनी आक्रोश करून विद्युत कर्मचारी संतोष तरुणी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। पतीच्या मृत्यू पश्चात महिलांना त्यांच्या मिळकतीवर वारस म्हणून नोंद करण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावे लागते। त्यासाठी आकारण्यात येणारे 75,000 रुपयांचे शुल्क कमी करून 10,000 रुपये करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते। संत महात्म्यांच्या विश्वात्मक स्नेहभाव पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे आता प्रस्थान झाले आहे। पालखी सोहळ्यात आमदार सुहास कांदे यांची उपस्थिती होती। मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती।